राणी आणि भाजपच्या ताब्यात असलेले रामेश्वर ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकवला। थेट सरपंच निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सौ सरपंच मोनिका ठुकरल 685 मते मिळवून 206 लीड घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। 9 सदस्यांपैकी 7 सदस्य बहुमताने निवडून आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रामेश्वर येथे जंगी स्वागत करण्यात आले। श्री देव रामेश्वर मंदिरापासून विजय मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीने रामेश्वर गावात भव्य मिरवणूक रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, देवगड तालुका प्रमुख जयेशनर, मिलिंद साटम, फरीद काजी, गणेश गावकर, विभाग प्रमुख संदीप ढोलकर, माजी जिल्हा प्रमुख सदस्य वर्षाताई पवार, अजित पुजारी, मिनेश मुंडे, मिनेश बांदकर, निलेश तिरटकर, भरत धारकर, शाखा प्रमुख उपेंद्र ठुकरल, दीपक पुजारी सह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाना रिफायनरीचा ठाम विरोध असल्याने रामेश्वर गावातील जनतेने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला। शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाना रिफायनरीचा ठाम विरोध असल्याने रामेश्वर गावातील जनतेने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला। शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर काय म्हणाले? खरं तर मी सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांचं, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की गेली अनेक वर्ष ही राणे भाजपच्या ताब्यामध्ये असलेली ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकलेला आहे। या ठिकाणी आमच्या सरपंच पदाच्या उमेदवार त्या मोनिकाताई जवळजवळ 206च्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं, या गावातनं त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्या 9 सदस्यांपैकी 7 सदस्य हे शिवसेना महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि पूर्णतः एकतर्फी विजय हा या सगळ्या गावामध्ये, रामेश्वर या गावामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे। खरं तर जी विकासाची जबाबदारी इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या जनतेने जी शिवसेनेवर, महाविकास आघाडीवर दिलेली आहे, नक्की ती जबाबदारी आम्ही पूर्ण करू। या गावाचा येत्या 5 वर्षामध्ये सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल। खरं तर म्हणजे इथला जो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता या निवडणुकीतला, तो नाना रिफायनरीच्या विरोधामधला होता आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं या कोकणामध्ये अशा प्रकारचे जे प्रकल्प भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आणू पाहत आहे, याला विरोध करण्याचं काम खरं तर लोकांनी, या गावातल्या लोकांनी सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। रामेश्वर हे त्या म्हणजे रिफायनरीच्या बेल्टमध्ये येणारं गाव आहे आणि त्याच याच्यावर विरोधामध्ये ही निवडणूक इथल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी लढवलेली होती आणि म्हणून हा प्रकल्प, जो प्रदूषणकारी प्रकल्प आहे, हा प्रकल्प नको, या कोकणच्या सौंदर्याचा विनाश नको, ही भूमिका या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या गावातल्या रामेश्वरच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून एकीकडे हे सगळं करत असताना ठाम विरोध या रिफायनरीला या ठिकाणी या जनतेचा आहे आणि म्हणून ज्या जनतेच्या मनात आहे ती भूमिका शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आहे आणि म्हणून या कोकणाचं जर सौंदर्य जर अबाधित राखायचं असेल तर अशा प्रकारचे प्रदूषणकारी प्रकल्प या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये येता कामा नये, ही भूमिका इथल्या ग्रामस्थांची आहे। ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रितपणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि जो पहिला निकाल, खऱ्या अर्थानं या देवगड तालुक्यातला जो पहिला निकाल हा रामेश्वरचा लागला आणि हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनं, शिवसेनेच्या बाजूनं होता आणि म्हणून परिवर्तन या संपूर्ण पट्ट्यामध्ये परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे। कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा 2 निवडणुका होत्या, त्या 2 निवडणुकीमध्ये एक निवडणूक जी बेळणे गावची होती, तिथं सुद्धा सरपंच हा शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून या देवगड मतदारसंघामध्ये ठीक आहे, जर काही संख्येमध्ये काही ग्रामपंचायती त्या ठिकाणी गेल्या असतील, पण जर आपण त्याच्यामधला फरक पाहिला जनतेमधला, तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मतांचा फरक आहे। जिथं जिथं त्या ठिकाणी आम्हाला अपयश आलेलं आहे,
पण त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं त्या गावातले आमचे त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे तिरुलोटमध्ये आपण बघितलं, वानिवड्यामध्ये बघितलं, अनेक ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून आले. आणि सरपंच पदाची निवडणूक ही पूर्ण या मतदारसंघामध्ये अटीतटीची झाली. जर कोण समजत असेल की म्हणजे भाजपचा किंवा राणे भाजपचा या ठिकाणी विजय झाला आहे, पण अशी काही परिस्थिती नाही. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीच्या मध्ये थोड्याफार मताधिक्याने त्या ठिकाणी कुठंतरी संख्यात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी काही लोकांचा विजय होताना दिसतोय. पण आमचं जे प्रतिनिधित्व आहे शिवसेना म्हणून महाविकास आघाडी हे प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आहे. कुठंतरी 100-150च्या फरकामध्ये त्या ठिकाणी आम्ही पराभूत झालेलो आहोत आणि म्हणून आम्ही ही लढाई अर्धवट सोडणारी नाही. या पुढच्या काळामध्ये शिवसेना महाविकास आघाडी हे जसाच तसं उत्तर हे राणे भाजपला दिल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं या देवगड तालुक्यामध्ये या रामेश्वर ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फी सत्ता हातात घेताना राणे भाजपच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थानं सुरुंग लावलेला आहे. कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा बेळणे गावामध्ये सरपंच बसून त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या राणे भाजपच्या अस्तित्वाला सुरुंग लागलेला आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे, परिवर्तनाला झालेली सुरुवात आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभेची असेल विधानसभेची असेल, या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातली शिवसेनेची महाविकास आघाडीची ताकद त्या निवडणुकांमध्ये आम्ही दाखवू. येणाऱ्या विधानसभेवर त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल आणि खासदार विनायक राऊत हे प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघातनं लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी होतील. अशा पद्धतीनं आपण बघितलं की केवढ्या मोठ्या संख्येनं आज सकाळी 10 वाजता निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजलेत. हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी ही मिरवणूक तिथले ग्रामेश्वरचे ग्रामस्थ काढतायत आणि म्हणून किती त्या ठिकाणी शिवसेनेवर आघाडीवर हे त्यांचं प्रेम आहे आणि किती मेहनत घेऊन कार्यकर्त्यांनी ही विजयी मिरवणूक या ठिकाणी काढतायत. मी मोनिकाताईंचं विशेष अभिनंदन करीन, त्याचबरोबर जे 7 सदस्य आले त्यांचंही अभिनंदन करीन. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, मग ते रामेश्वरचे असतील, या तालुक्यातले असतील, मुंबईचे आमचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकसंघपणे लढल्यामुळे हे यश या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि परत एकदा सांगतो की जी काय विकासाची जबाबदारी या रामेश्वर गावची आहे, ही नक्की विकासाची जबाबदारी शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या रामेश्वरची घेतली जाईल. आणि नक्की जो 5 वर्षामध्ये आम्ही जे स्वप्न जनतेला दाखवलेलं आहे ते स्वप्न मोनिकाताईंच्या नेतृत्वाखाली, आमच्या वर्षाताई पवार आहेत, आमचे जयेश नारकर आहेत, मिलिंद साटम आहेत, इथले आमचे फरीद आहेत, इथलं संदीप डोळकर आहेत, मी सगळ्याच कार्यकर्त्यांची नावं घेत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि तळ ठोकून राहिले आणि म्हणून हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. लोकांनी परिवर्तन केलेलं आहे आणि म्हणून जो काय आमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या देवगड तालुक्याने या रामेश्वर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमधनं निर्माण केलेलं आहे. येत्या काळामध्ये या तालुक्यामध्ये सगळ्याच जागांवर शिवसेनामय महाविकास आघाडीमुळे आम्ही हा तालुका केल्याशिवाय, हा मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही. देवगड तालुक्यातील परिवर्तनाची सुरुवात रामेश्वर गावापासूनच सुरू झाली असल्याचे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक देवगड म्हणाले. तालुक्यातील ही रामेश्वर ग्रामपंचायत आहे, तिथे शिवसेनेचा भगवा आज या ठिकाणी फडकलेला आहे. मी म्हणेन सगळ्यात 5 निवडणुका या ठिकाणी होत्या, 5 ते 6 निवडणुका होत्या आणि त्याच्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत जर असेल कुठची तर रामेश्वरची होती. आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जी शिवसैनिक आहेत त्यांनी, म्हणजे तालुका प्रमुख जयेश नर असतील, विभाग प्रमुख डोळकर असतील, आमचे युवा सेनेचे फरीद काजी असतील, आमचे संतोष ठुकरूल असतील, वर्षा पवारताई असतील आणि मोनिकाताई यांची सर्वांची जी मेहनत आहे, सगळे 7 आमचे सदस्य निवडून आले, त्यांची सगळ्यांची मेहनत फळाला आलेली आहे. आणि खरोखरच परिवर्तनाची सुरुवात मी म्हणेन या देवगड तालुक्यातनं कुठनं झाली तर ती रामेश्वरमधनं झालेली आहे. कारण गेली 10 वर्ष या रामेश्वरवरती राणे समर्थकांचा झेंडा होता आणि तो झेंडा उतरवण्याचं काम इथल्या रामेश्वरच्या जनतेने केलेलं आहे. आणि ह्या जनतेला न्याय देण्याचं काम आमची शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातून असेल, संदेश भाईंच्या माध्यमातून असेल आणि वैभव नाईकांच्या माध्यमातून असेल, ती करेल. आणि चांगल्या प्रकारचा विकास या रामेश्वरच्या ठिकाणी आमची शिवसेना करेल असं मी ठाम विश्वासाने सांगतो. नमस्कार. सर्वप्रथम सर्व रामेश्वर ग्रामस्थांचे मनपासून आभार, कारण काय एवढ्या 206 मतांचा विजय आहे हा, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एवढ्या वर्षांचं आमचं स्वप्न होतं की रामेश्वर गावामध्ये आपली सत्ता असावी आणि हा तो भगवा फडकावा, तर आम्ही ह्याच्यामध्ये तो आम्ही करून दाखवला. याच्यासाठी माझे सर्व सहकारी आणि सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते.
महिला सरपंच आज महिलांसाठी कशा पद्धतीने काय करत असतात? जे काय सोयी सुविधा असतील महिलांसाठी वगैरे किंवा इतर गोष्टींसाठी असेल ते मी सर्व प्रकारे देण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा सर्व मला अनुभव, म्हणजे मला तर याच्याबद्दल जास्त अनुभव नाही आहे, पण माझे जे वरिष्ठ आहेत, माझे सहकारी आहेत, त्यांच्याकडून मी सर्व अनुभव घेऊन, त्यांचा विचार घेऊन सर्व मी हे करण्याचा, अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन.